नमस्कार. आज 21वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीची न घडे. कहीची म्हणजे कधीच त्याला बंधन घडत नाही. कुणाला? जो स्वधर्मानुष्ठान करतो, जो स्वतःचं कर्तव्य व्यवस्थित करतो, अखंड यज्ञ आणि याजन करतो. आपण अखंड यज्ञ याजन बघितलेलं आहे की बरेच जण आपल्याला, सर्व साधू संत सांगतात की अखंड नामजप करत राहा, सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत राहा, सगळे कामं व्यवस्थित करत राहा, किसी का दिल नाही दुखाने का वगैरे जे असतं तसं आपण सतत व्यवस्थित चांगलं वागणं बोलणं ठेवलं, सगळं व्यवस्थित चोख व्यवहार केला, जो करी त्या बंधनं कहीची नाही, त्याला कधीही बंधनं घडत नाहीत. एक मात्र निश्चित की आपल्याला सद्गुरूंचा आणि भगवंताचा आधार पाहिजे. त्याच्या आधारावरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. तर आपलं स्वधर्म. आता स्वधर्म म्हणजे काय की विद्यार्थी दशेत अभ्यास करणे, सगळे कामं व्यवस्थित करणे, सगळ्यात चांगल्या गोष्टी शिकून करणे, चांगले गुण, डिसिप्लिन जी असते, कशी आपली जन्मभर वागवावी, फिजिकल कोशंट, फिजिकली आपण कसं फिट राहावं, इमोशनल कोशंट, आपण इमोशनली कसं फिट राहायचं, स्पिरिच्युअल कोशंट की परमार्थ मार्गात तरी आपण कसं फिट राहायचं, त्यानंतर मग सोशल कोशंट, असे बरेच सारखे कोशंट असतात. या सगळ्या ह्याच्यात आपण कसं व्यवस्थित राहायचं, ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या आत्मसात करून आपलं जीवन कसं म्हणजे एखाद्या टवटवीत फुलासारखं करायचं आणि मग ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. आणि नंतर आपण काल बघितलेलं आहे की त्याचं मन निर्माल्य होऊन जातं आणि आपल्या भगवंताच्या चरणी ते समर्पित होऊन जातं. तर तसं आपलं सुंदर जीवन आपण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीची न घडे. तर असं आपण जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.